भारत देशाची रास मकर आहे आणि मकर राशीला सध्या ग्रहमान कसे असा जर आपण विचार केला तर जेवढे ते अनुकूल आहेत तेवढे अडचणीचे देखील आहे। आणि सध्याची परिस्थिती आपण बघतोय पाकिस्तानचा आणि भारताच्या ग्रहांचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे भारताचे ग्रह सध्या उत्तम आहेत, उच्चचे आहेत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारताची बाजू ही वरचढच आहे। आणि मला खात्री आहे की मे महिन्यामध्ये महत्वाचे 3 ग्रह बदलतात आणि गेल्या महिन्यामध्ये बदललेले शनी महाराज या 4 ग्रहांच्या भ्रमणामुळे निश्चितपणे भारत पाकिस्तानमध्ये फार मोठा उत्पात घडणार। आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते पाकिस्तानचं होईल। कदाचित वित्तहानी, जीवितहानी तर सोडा, पण कदाचित त्यांचा भूभाग देखील काही बाबतीमध्ये आपल्याकडे येण्याचा संभव दिसतोय। आणि या 36 तासांमध्ये काहीतरी निश्चित निर्णय होणार आणि LOC वर कुठेतरी सुरुवात झालेली दिसेल। तिसरं महायुद्ध काय होऊ शकते? बस आता तेवढं आणि समोरासमोर उभे ठाकले तर असं समजा की कदाचित तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी म्हणता येईल। नाही म्हटलं तरी भयंकर लाखो करोडोंचं आपल्यावर कर्ज पण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये युद्धाचा खर्च पचवणं फार अवघड होईल। पण तरी देखील आता बघू की काय निर्णय घेत आहे केंद्र सरकार। आणि त्यांनी तर आता मोदीजींनी तर कालच्या दिवशी सांगितलं की सगळं मिलिटरीकडे सोपवलेलं आहे की तुम्हीच वेळ काळ स्थळ निश्चित करा।